नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या भक्तिरस या आध्यात्मिक परिवारात. मित्रांनो, 2026 मध्ये येणारा अधिक मास अत्यंत विशेष आणि पुण्यदायी मानला जात आहे. तब्बल 11 वर्षांनंतर असा दुर्मिळ योग जुळून आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार या पवित्र महिन्यात केलेले दान, जप आणि पूजन अनेक पटींनी फळ देतात. यंदा अधिक ज्येष्ठ मास 17 मे 2026 पासून सुरू होत असून 15 जूनपर्यंत राहणार आहे. या काळात भगवान विष्णूंची उपासना विशेष फलदायी मानली जाते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या 3 गोष्टींचे दान केल्याने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धारा 1. अपूपदान म्हणजे अनारसे दान. मित्रांनो, अधिक मासात अपूपदान अत्यंत शुभ मानले जाते. अपूप म्हणजेच अनारसे. शास्त्रानुसार 33 अनारसे, तांबूल आणि दक्षिणा यांचे दान केल्यास पापांचा नाश होतो आणि घरात धनसमृद्धी वाढते. हे दान विष्णुरूपी जावयाला, ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दानामुळे ऐश्वर्य, सुख आणि मोक्षाची प्राप्ती होते. दान करताना भक्तिभावाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. धारा 2. दीपदान. अधिक मासात अखंड दीप प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. विशेषतः संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर दीप लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. धारा 3. तांबूलदान. तांबूल म्हणजे विड्याची पाने, सुपारी आणि दक्षिणा. अधिक मासात तांबूल दान केल्याने सौभाग्य वाढते आणि वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो असे मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार हे दान मंगल कार्यांतील अडथळे दूर करण्यास मदत करते. त्यामुळे शक्य असल्यास या महिन्यात किमान एकदा तांबूलदान अवश्य करा. अधिक मासात काय करावे? भगवान विष्णूंचे पूजन, विष्णू सहस्त्रनाम पठण, एकभुक्त व्रत, गंगा स्नान किंवा पवित्र स्नान, गरजूंना अन्नदान या सर्व गोष्टींमुळे पुण्यसंचय वाढतो आणि जीवनातील संकटे कमी होतात असे धार्मिक मान्यतेत सांगितले जाते. मित्रांनो, अधिक मास हा केवळ धार्मिक काळ नाही, तर आत्मशुद्धी आणि सकारात्मक बदल घडवण्याची एक सुंदर संधी आहे. जर तुम्हीही भगवान विष्णूंची कृपा मिळवू इच्छित असाल तर या पवित्र महिन्यात श्रद्धेने दान आणि नामस्मरण नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही